नमस्कार, सुकांशीज किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण मोड आलेल्या मुगांचा चिला बनवणार आहोत। हा मुगाचा चिला खूपच चविष्ट आणि झटपट होणार आहे। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करून घेऊयात। मुगाचा चिला बनवण्यासाठी मी इथे 1.5 वाटी मोड आलेले मूग घेतले आहेत। हे मूग 2 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेऊयात, म्हणजे त्यातील काही माती असेल, धूळ असेल तर निघून जाईल। कोणताही पदार्थ करताना त्याच्यामध्ये प्रमाण अचूक असणं खूप गरजेचं असतं। मी ह्या वाटीने 1.5 वाटी मूग घेतले होते। मी इथे पुदिन्याची थोडी पानं घेतली आहेत। ही पानं मी पाण्याने स्वच्छ धुवून घेतली। तुमच्याकडे पुदिना नसेल तरी चालेल, पण जर असेल तर घाला, कारण की पुदिन्यामुळे हा चिल्याला छान एक फ्लेवर येतो। शिवाय मी त्या लहान आल्याचा तुकडा घेतला आहे, 2 लसूण पाकळ्या घेतल्या आहेत आणि लिंबाचा तुकडा घेतला आहे। थोडी कोथिंबीर घेतली आहे। ही कोथिंबीर पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आणि एक मिरची घेतली आहे। सर्वप्रथम मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण मोड आलेले जे मूग आहेत ते ॲड करून घेऊयात। आता याच्यामध्ये आपण कोथिंबीर ॲड करून घेऊयात, पुदिना ॲड करून घेऊयात, आल्याचा तुकडा ॲड करून घेऊ, लसूण ॲड करून घेऊ आणि जी हिरवी मिरची होती त्याचे मी तुकडे करून त्याच्यामध्ये ॲड करून घेते। लिंबाचा रस ॲड करून घेऊयात। 2 टीस्पून लिंबाचा रस आपण याच्यामध्ये ॲड केला आहे। आपण मिक्सरमध्ये हे वाटून घेऊयात। वाटताना याच्यामध्ये 4 टेबलस्पून पाणी ॲड केलं तरी चालेल। इथे हिरवा मसाला वाटून झाला आहे, तुम्ही बघू शकता। अशी कन्सिस्टन्सी आपल्याला ठेवायची आहे। मी याच्यामध्ये 4 टेबलस्पून पाणी ॲड केलं होतं। आता एका बाउलमध्ये हे जे आपण वाटून घेतलं आहे ते काढून घेऊयात। 1.5 वाटी मुगासाठी मी इथे एक मध्यम आकाराचा कांदा कट करून घेतला आहे। थोडी कोथिंबीर कट करून घेतली। कांदा आणि कोथिंबीर याच्यामध्ये ॲड करून घेऊ। अर्धा चमचा हळद, चवीप्रमाणे मीठ ॲड केलं, हिंग पाव चमचा आणि धणे पावडर अर्धा चमचा ॲड करून घेऊयात। ओरिगॅनो पावडर 1 चमचा ॲड केली। ओरिगॅनो पावडर असेल तर नक्की ॲड करा, त्याच्यामुळे ह्या चिल्याला छान चव येते। सर्व साहित्य व्यवस्थित एकत्र करू आणि मी याच्यामध्ये 3 टेबलस्पून बेसन पीठ ॲड करून घेते आणि मिक्सरमध्ये जे आपलं वाटण राहिलं होतं त्याच्यामध्ये साधारण अर्धा पेला पाणी ॲड करून ते वाटण ह्याच्यामध्ये ओतून घेते। बेसन पीठ या मिश्रणामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। बेसन पिठामुळे आपला जो चिला आहे त्याला एक छान बाइंडिंग येईल। आता हे मिश्रण झाकण ठेवून आपल्याला 2 ते 3 मिनिट तसंच ठेवायचं आहे। 2 ते 3 मिनिट झाले आहेत। आता हे मिश्रण पुन्हा व्यवस्थित एकत्र करू। हे बॅटर आपल्याला ना जास्त पातळ करायचं आहे ना जास्त घट्ट, अशीच कन्सिस्टन्सी असली पाहिजे। गॅसवरती मीडियम फ्लेमवरती मी हे पॅन गरम करत ठेवलं होतं। आता याच्यावरती आपण तूप ॲड करून घेऊयात। तुम्ही इथे तुपाऐवजी तेल किंवा बटरचाही वापर करू शकता। आता जे आपण बॅटर तयार केलं होतं ते याच्यावरती चमच्याने ॲड करून घेऊयात आणि चमच्यानेच ते असं पसरवून घेऊ। हे बॅटर हलक्या हाताने आपल्याला चमच्याने पसरवायचं आहे। आता आपण ह्याच्यावरती जे तीळ असतात ते ॲड करून घेऊयात। गॅस फ्लेम आपल्याला इथे लो करायची आहे आणि ह्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि 1 मिनिट पूर्ण बाजू आपल्याला शिजवून घ्यायची आहे। 1 मिनिट झाला आहे। आता आपण याच्यावरचं झाकण काढून बाजूला ठेवूया। 15 ते 20 सेकंड ही एक बाजू आपण तशीच ठेवायची। थोडं तूप ॲड करून घेऊ आणि नंतर आपण ही बाजू पलटी करून घेऊयात। तुम्ही बघू शकता चिल्याला किती छान रंग आला आहे। आता या दुसऱ्या बाजूनेही आपण थोडं तूप लावून घेऊयात। पुन्हा याच्यावर 1 मिनिट झाकण ठेवून चिल्याची जी दुसरी बाजू आहे ती पण शिजवून घेऊयात। 1 मिनिट झाला आहे, चिला पलटवून घेऊ। तुम्ही बघू शकता दुसऱ्या बाजूनेही छान रंग आला आहे। हा चिला तयार आहे। आता एका जाळीवरती आपण हा चिला काढून घेऊयात। मी अजून एक चिला तुम्हाला करून दाखवते। पॅनवरती मी थोडं तूप ॲड केलं आणि जे चिल्याचं बॅटर होतं ते पॅनवरती ॲड करून चमच्याने असं तो पसरवून घेतला। वरून थोडे तीळ ॲड करून घेतले। याच्यावर 1 मिनिट झाकण ठेवून एक बाजू पूर्ण शिजवून घेऊयात। वरून थोडं तूप ॲड करून घेऊयात व 15 ते 20 सेकंड नंतर हा चिला आपण पलटवून घेऊ। दुसऱ्या बाजूनेही आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे। याच्यावर झाकण ठेवून आता दुसरी बाजूही आपण शिजवून घेणार आहोत। हा मुगाचा चिला दोन्ही बाजूने व्यवस्थित शिजला आहे। आता आपण तो एका जाळीवरती काढून घेऊयात। अशाच प्रकारे आपण बाकीचे चिला करून घेऊयात। लहान मुलांना मुगाची भाजी करून दिली तर ते लगेच मला नको बोलून गाल फुगवून बसतात। मग अशा वेळेला अशी रेसिपी करून मुलांना खायला द्या। मुलं आवडीने खातील व पुन्हा पुन्हा करून मागतील। अगदी साधी, सोपी आणि झटपट होणारी ही रेसिपी आहे।
ही रेसिपी नक्की करून बघा आणि कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। जर तुम्ही डाएटवर असाल तर ही रेसिपी तुम्ही तुमच्या डाएट प्लॅनमध्ये ॲड करू शकता। आजची रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।